थंडीला सुरुवात झाली आहे आणि थंडीमध्ये गरमागरम चहा त्याबरोबर कुरकुरीत अशी भजी मिळाली तर क्या बात है। चला तर अशीच कुरकुरीत भजी बनवणार आहोत आपण अगदी सोप्या पद्धतीने। आज मी तुम्हाला पालकची भजी कशी बनवायची ती दाखवणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला पालक घेतला आहे, त्यामध्ये उभा पातळ चिरून घेतलेला कांदा घेतला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तिखट टाकून घेणार आहोत आपण, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। त्यानंतर अगदी चिमूटभर ओवा जो आहे तो हातावरती असा चोळून घेऊन तो टाकायचा आहे। त्यानंतर ह्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ टाकून घेतले आहे आणि आता हे पाणी न घालता आपण एकजीव करून घेणार आहोत। ह्यामध्ये पालक आणि कांद्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे, स्मॅश करून एकजीव करायचं आहे, जेणेकरून कांदा आणि पालकचे जे पाणी आहे ते चांगले असे निघेल आणि आपले जे पीठ आहे ते मळलं जाईल। हे बघा, आता ह्यामध्ये मी थोडंसं आणखीन बेसन पीठ टाकून घेत आहे, अगदी 1 चमचाभर टाकून घेतलं आहे आणि ह्यामध्ये आपण अगदीच 1 चमचाभर पाणी टाकून घेणार आहोत। अगदी तुम्हाला वाटलं तरच टाकून घ्या, नाही टाकलं तरी चालेल। आता हे सगळं परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पीठ नाही यामध्ये आपण टाकणार आहोत। अगदी तुम्ही बघू शकता छान असं पालक आणि कांदा दिसतोय, त्यामुळे छान अशी कुरकुरीत खेकडा भजी बनवून तयार होते। बनवलेलं बॅटर जे आहे ते गरम गरम तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे, नंतर मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायची आहेत, त्यामुळे भजी जे आहेत ते छान कुरकुरीत तळून होतात। गॅस जास्त बारीक नाही करायचा, नाहीतर भजी आपल्या कुरकुरीत नाही होत आणि जास्त फुल पण नाही ठेवायचा, नाहीतर भजी करपतील आणि कुरकुरीत नाही होणार। चला तर मी ह्या सर्व भजी तळून घेते। अगदी कमी वेळेत आणि झटपट अशा ह्या भजी बनवून तयार होतात आणि छान कुरकुरीत बनतात। अशा ह्या भजी सगळ्या मी फ्राय करून घेत आहे। ह्या भजी काढताना टिश्यू पेपरवरती काढायच्या, म्हणजे एक्सेस ऑइल जे असेल ते निघून जातं। चांगलं ऑइल निथळून घ्यायचं, म्हणजे छान बऱ्याच वेळ त्या कुरकुरीत राहतात। तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत अशा भजी बनवून तयार झाल्यात आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे। ह्या आधीसुद्धा मी बऱ्याचशा भजीच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत, त्याचमध्ये पालकाची भजीसुद्धा आहे। सो तुम्हाला त्याची जर लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। अगदी कमी वेळेमध्ये चविष्ट अशा ह्या भजी बनवून तयार झाल्या आहेत, नक्की करून बघा। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भजी किती कुरकुरीत झाली आहे ती दाखवते तुम्हाला। हे बघा, बघितली किती छान कुरकुरीत क्रिस्पी अशी भजी बनवून तयार झाली आहे। सो नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर भेटूया अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसह, तोपर्यंत बाय बाय।